फसवी कर्जमाफी नको, सरसकट कर्जमुक्ती हवी. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचे तहसीलवर आंदोलन. पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध. शिंदखेड राजा दिनांक 22 शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमुक्त करावे, तसेच 2025-26चा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जमुक्ती नसून कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कर्जमाफीतील अटी व शर्ती अतिशय जाचक असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सन 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात आली होती, त्याच धर्तीवर सध्याही राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकरी योद्धा कृती समितीनेही आंदोलनात सक्रिय सहभाग घेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विमा तातडीने देण्याची जोरदार मागणी केली. आंदोलनात शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा. आज आपण तहसील कार्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, सरसगट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. कुठलीही अट आणि शर्त यामध्ये असता कामा नये. खरं म्हणजे शासनानं जी कर्जमुक्ती जाहीर केली ही कर्जमुक्ती आहे की वन टाइम सेटलमेंट योजना आहे, अशा पद्धतीची शंका आमच्या मनामध्ये आज आहे. खरं जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त करण्याची घोषणा करता किंवा आश्वासन देता, तर खरं म्हणजे ही कर्जमुक्ती तुमची नाहीच आहे. याच्यामध्ये वेगवेगळे अतिशय जाचक अटी आपण लादलेल्या आहे. ह्या जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना कुठलीही अट आणि शर्त न ठेवता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तात्काळ मिळाली पाहिजे, ही आमची त्या ठिकाणची भावना आहे. जर अशी म्हणजे 2019 साली माननीय उद्धव साहेबांनी जशा पद्धतीनं कुठली अट आणि शर्त न ठेवता अशा पद्धतीने जी कर्जमुक्ती दिली होती, अगदी त्या धर्तीवर तशा पद्धतीने कर्जमुक्ती आम्हाला हवी आहे. आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सिंदखेड राजा तहसीलवर आज या ठिकाणी असा भव्य मोर्चा आणला होता. जर शासनानं आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर हा मार्ग अतिशय शांततेचा आणि गांधीजीच्या मार्गाचा होता. आम्हाला भगतसिंगाच्याही मार्गाने जाता येतं, हे शासनानं लक्षात ठेवावं. येणारं आंदोलन अतिशय उग्र आणि त्याहीपेक्षा भव्य दिव्य असेल, याची शासनाने त्या ठिकाणी नोंद घ्यावी. आता सध्या सिंदखेड राजा देवळा लोणार तालुक्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे, यावर आपली काय भूमिका आहे? त्या ठिकाणी सिंदखेड राजा, देळगाव राजा आणि सिंदखेड राजा या ठिकाणच्या पीक विमा कंपन्यांनी जो घोळ घातलेला आहे, तसंच संबंध महाराष्ट्रामध्ये तो तसा प्रकार आहे. तर आमची मागणी आहे, जे पीक विम्याचे प्रतिनिधी आहे यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. जिल्हा स्तरावर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे, तो तालुका स्तरावर सुद्धा झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी या तालुक्याचे कृषी अधिकारी त्यांना या ठिकाणी केलेली आहे. जर या पीक विमा कंपनीचे जे अधिकारी आहेत, जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यावर जर असा गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा घेराव घालण्यात येईल, याची सुद्धा त्यांनी